केसीसी उल्हासनगर संघाच्या संघनायकाला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाच्या समोर यायचंय. चला, केसीसी उल्हासनगर शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. चला, केसीसी उल्हासनगर कर्णधार शेवटची 2 मिनिटे आपल्याला. जर 2 मिनिटांमध्ये आपण उपस्थित झाला नाहीत तर 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. केसीसी उल्हासनगर
धन्यवाद डीजे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या सर्व खेळाडूंचे, प्रेक्षक वर्गाचे व मान्यवरांचे आजच्या या अंतिम दिवशी आज फिनाले डे आहे. भव्य दिव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजक श्री सचिन दादा मारुती शिरसाट यांनी एक भव्य दिव्य टुर्नामेंट इथे ऑर्गनाईज केलेली आहे, आयोजित केलेली आहे. या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी भाग घेतला, स्पर्धेचं मान राखला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आता शेवटचा तिसरा दिवस ओपनचा गट आहे. पहिला सामना सुरू होतोय. तत्पूर्वी आपण नेहमीप्रमाणे आपल्या राष्ट्राला मानवंदना देण्यासाठी राष्ट्रगीत गाणार आहोत. तरी कृपया सर्वांनी राष्ट्रगीत होईपर्यंत आपल्या जागेवरती शांतपणे उभा राहायचं आहे. आपणास विनंती आहे. राष्ट्रगीत सुरू होते थोड्याच वेळात, त्याच्यानंतर नाणेफेकीचा कौल केला जाईल व सलामीच्या सामन्यास सुरुवात होईल. सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहायचंय. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल दलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की. तर आजचा अंतिम दिवस आहे. ओपनचे सर्व संघ आपापसात भिडणार आहे. महासंग्राम होणार आहे. आज 2 दिवस आपण अतिशय चांगल्या खेळाडूंचा खेळ पाहिला. कालचा दिवस तर लाजवाब होता. बोलतात सॅटर्डे नाईट फुल टाईट, पण कालचा दिवस सॅटर्डे नाईट फुल फाईट होती. इथे अतिशय चांगले संघ इथे सहभागी झाले होते. अतिशय रोमहर्षक लढती झाल्या. तर एक जबरदस्त फाईट आपण काल पाहिली. एक सुपर ओव्हरची मॅच देखील झाली. एक मेजवानी ठरली प्रेक्षक वर्गाकरिता. यूट्यूब लाईव्ह चालू आहे. यूट्यूबवरती जे प्रेक्षक पाहत असतील त्यांच्याकरता देखील ती. नंतर मग नाणेफेकीचा कौल होतोय. सलामीचा सामना KCC वर्सेस प्रवीण पॅकर्स. नाणेफेकीचा कौल जर जिंकलाय KCC पॅकर्सने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, तर फलंदाजीसाठी प्राचारण केले ते प्रवीण 11 संघास. तर दोन्ही संघांनी ताबडतोब मैदानात ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं KCC. तर प्रवीण 11 आपण डगआउटमध्ये यायचं, इकडून बसायचं आहे. आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये हवा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. नियम अटी आपण पाळणं गरजेचं आहे. सहकार्य करा. सहकार्य तर आपण करताच, अपेक्षा तेवढीच आहे. प्रेक्षकांचं देखील अतिशय चांगलं सहकार्य या स्पर्धेत लाभलेलं आहे. उत्स्फूर्त गर्दी आणि रोमहर्षक लढती त्यांनी दिलेला पाठिंबा. जबरदस्त आयोजन. श्री सचिन मारुती शिरसाट समाजसेवक, एक जबरदस्त कार्यकर्ते या विभागातील, प्रभाग क्रमांक 29. दादा अशी त्यांना उपाधी दिली गेलेली आहे. रात्री अपरात्री कधीही ते व त्यांचे मित्रपरिवार संकट समय पाठीशी उभे राहतात. आणि त्या माध्यमातूनच त्यांनी क्रिकेटची आवड त्यांना आहेच, हे सर्व ज्ञात आहे. आणि त्याच माध्यमातून त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. यूट्यूब लाईव्ह अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा प्रथमच आपण कल्याणमधून लाईव्ह करतोय. आणि एक मोठं पाऊल आहे क्रिकेटच्या दृष्टीने किंवा अंडरआर्म क्रिकेटच्या दृष्टीने. तर त्याच्याकरता सचिन मारुती शिरसाट यांचे खरोखर आम्ही धन्यवाद मानतोय की आज घरी बसून देखील ज्या प्रेक्षकांना येत आहे, उपस्थिती दर्शविता येत नाही, ज्यांना क्रिकेटची आवड आहे, खेळाची आवड आहे, ते यूट्यूब लाईव्ह पाहू शकतात. आपले थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून. तर डीजेचं देखील आम्ही
DJ सनीचे देखील आम्ही हार्दिक आभार मानतोय. अतिशय चांगली मनमोहक गाणी त्यांनी वाजवली इकडे आणि आमच्या कमिटीच्या वतीने देखील त्यांचे हार्दिक आभार. अविरत 3 दिवस त्यांची कामगिरी अतुलनीय होती. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. तर यूट्यूबचे देखील अतिशय आम्ही आभार मानतोय. त्यांच्या माध्यमातून देखील अतिशय चांगलं प्रक्षेपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं गेलं. भरपूर आनंद घेतला प्रेक्षकांनी, तर त्यांचे देखील आम्ही आभार मानतोय. आता सलग 11वं वर्ष विनाखंड कसलाही व्यत्यय न येता अतिशय चांगल्या पद्धतीने ती स्पर्धा पार पडते. स्थानिक नागरिकांचा चांगला पाठिंबा. पंचांनी दावा घ्यायचा खेळपट्टीचा सामना सुरू करायचा. आज भरपूर सामने होणार आहेत, मान्यवर येणार आहेत. एक चांगले पंच आम्हाला लाभलेले आहेत, निकम सर. त्यांचं देखील मैदानावरती हार्दिक स्वागत. आणि त्यांचे दिलेले निर्णय, आमच्या पंचांचे दिलेले निर्णय सर्व खेळाडूंनी मान्य केले. त्याबद्दल खेळाडूंचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. कसले गालबोट लागलेला नाही आहे आणि लागूही नाही, कारण अतिशय चांगला हा उपक्रम हाती घेतलेला आहे. तो उपक्रम आपल्या साथीशिवाय अपूर्ण आहे. आपण या स्पर्धेत भाग घेतला, स्पर्धेची शान वाढवली, मान वाढवला, त्याबद्दल धन्यवाद. तर भव्य दिव्य स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवशी आज मोठे संघ इकडे येणार. ओपनचे सलामीची जोडी पाठवायची आहे. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय KCC संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर प्रवीण 11 संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. पंच तयार आहेत, क्षेत्ररक्षण तयार आहे. सलामीचा सामना आपण खेळता आहात. आजच्या दिवसातील आपल्या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. उपस्थित प्रेक्षक वर्ग, उपस्थित मान्यवर आणि व्यासपीठावरून 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाज. लागोपाठ 3 चौकारांना ठरल्याप्रमाणे श्री सचिन मारुती शिरसाट यांच्याकडून 2000 रुपये. तर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये. बक्षिसांचा वर्षाव इथे होतोय. जबरदस्त झळहळत्या ट्रॉफ्या आपण पाहत आहात माझ्या उजव्या साईडला, व्यासपीठाच्या उजव्या साईडला. प्रत्येकाला असं वाटेल की यातली एक तरी ट्रॉफी माझ्या घरी घेऊन जावी, हवी हवीशी वाटणारी अशी ट्रॉफी आहेत. त्या सामन्यात सुरुवात होते. आता सलामीचा पहिला सामना KCC वर्सेस प्रवीण 11. KCC हा उल्हासनगरचा संघ आहे, स्थानिक संघ. तर प्रवीण 11 आपण कुठून आलेले आहात? ठाण्यावरून आले का तुम्ही? ठाणा. प्रवीण 11 कुठले आहेत? प्रवीण 11 प्रवीण पॅकर्स हे ठाण्याचा संघ आहे. पहा कुठून कुठून लोक खेळायला आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत आहे हे आपल्या घरच्या मैदानावर. एक नाव आता इंडियामध्ये झालेलं आहे यूट्यूबच्या माध्यमातून. बेतुर्ग पाड्याचं नाव पूर्ण इंडियामध्ये आज असेल, कारण यूट्यूब देशाच्या कानाकोपऱ्यात आपण पाहू शकता. आणि आता सर्व जे योजलं गेलेलं आहे, आखलं गेलेलं आहे, त्याचे सर्व आयोजक श्री सचिन मारुती शिरसाट यांना श्रेय जात आहे. धन्यवाद की आपण यूट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रक्षेपण ठेवलं, त्याच्यामुळे बेतुर्गपाड्याचं नाव, कल्याणचं नाव आज देशाच्या कानाकोपऱ्यात नक्कीच पोहोचलं आहे. कारण आता 3रा दिवस आहे. त्या सलामीची जोडी आकाश आणि पप्पू, सलामीची जोडी. तर शोएब आलाय गोलंदाजीसाठी. पहिलं षटक वैयक्तिक संघाचं पहिलं षटक आजच्या दिवसातील पहिलं षटक हाताळतोय आकाश. स्ट्राईक एंडला आहे, तर नॉन स्ट्राईक एंडला आहे तो पप्पू. सलामीची जोडी. पंचांनी इशारा केला सामना सुरू करण्याचा. आमचे स्कोरर षटकातील पहिला चेंडू आकाश सामोरा उभा आहे. सुरेख चेंडू, आगळी वेगळी स्टाईल गोलंदाजीची. इंटू द ब्लॉक होल पडला होता. डायरेक्ट पॉपिंग क्रीजमध्ये निर्धाव चेंडूने सुरुवात होते. एक चांगली सुरुवात KCC साठी.
हे नावाजलेला संघ आहे अंडरमधील ओपन संघात अतिशय मातब्बर असा जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा प्रॉपिंग क्रीजमध्ये KKC नावा थोडी दुरुस्ती करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले जात आहेत. एक चांगली सुरुवात KKC साठी. यावेळी मात्र 2 धावा भेटतील. एक चांगला ओव्हर पिच चेंडू भेटला, ज्या चेंडूच्या शोधामध्ये फलंदाज होता, कारण खातं उघडणं गरजेचं होतं. डीजे थँक्यू. 2 धावांना चेंज नाहीये, सिंगल्सला फक्त चेंज आहे, स्ट्राईक चेंज. तर 2 चेंडू डॉट गेल्यानंतर दडपण जाणवलं नाहीये. एक खराब चेंडूची वाट पाहत होते. ओव्हर पिच चेंडू भेटला, हॅमर पद्धतीने ढकलला. 2 धावांनी खातं उघडले स्वतःचं आणि संघाचं, ते आकाशाने. सुरेख चेंडू, काय जबरदस्त गोलंदाजी होतीये शोएबच्या माध्यमातून. एक आगळी वेगळी स्टँडर्डमध्ये हे तर पाहायला भेटतं. मी आपल्या कालही बोललो की अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचे नमुने इथे पाहायला भेटतात. कला पाहायला भेटते, कलावंत पाहायला भेटतात. त्यांचे हात फिरवण्याची पद्धत की तुम्ही काही अंदाज बांधू शकत नाही. आणि बॅक टू बॅक पुन्हा एकदा 2 डिलिव्हरीज डॉट गेलेले आहेत. षटकाचा शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 2 धावा 10 फलकावरती लागले आहेत. व्हॉट अ फ्लाइंग शॉट फॉर बॉलर अँड KKC. जबरदस्त सुरुवात आहे आणि बॅटची काढा घेतली होती. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होत आहे. नक्कीच फटका बसू शकतो. या जीवदानाचा लाभ मात्र आकाशला घेता आला पाहिजे. षटक संपतंय ते पहिलं. धावा फलकावरती 3 धावा लागलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात म्हणता येईल KKC साठी. क्षेत्ररक्षणाचा निर्णय या गोलंदाजाने सार्थ ठरवलाय, कारण आपल्या पहिल्या षटकात मात्र केवळ 3 धावा दिलेल्या आहेत. तर एक जीवदान भेटतंय त्या आकाश याला. डीजे थँक्यू. तर KCC साठी निर्णय योग्य वाटतोय, कारण पहिल्या षटकात 3 धावा फक्त जमवल्या गेलेल्या आहेत. हेही नसे थोडके, कारण फ्लाइंग शॉट तर म्हणावीच लागेल. एक चांगली गोलंदाजी शोएबच्या माध्यमातून आपण पाहिली. सागर आलाय सडपात्र असा छोट्या चणीचा. काय नो बॉल. काय जबरदस्त धाव चोरली हो. 2 चान्स होते रनआउटचे. नॉट आउट आहे. तर दरम्यान 2 धावांचा फायदा होतोय. चेंडू एकही खर्च झालेला नाहीये. पंचांनी नो बॉल म्हणून घोषित केलेला आहे. लाईनच्या अलीकडे चेंडू पडलेला आहे. गोलंदाजी स्टाईल पहा, अतिशय वेगळी आहे. काहीतरी वेगळं बाजू असं वाटतंय. धावसंख्या 5. या अवांत धावांनी धावसंख्या 5. 1+1. पप्पू स्ट्राईकला आहे. सुरेख चेंडू हलकासा टॅप केला. 1 धाव मात्र घेतलेली आहे. धावसंख्या 6. काय जबरदस्त गोलंदाजी स्टाईल आहे. काय जबरदस्त चेंडू. फक्त फ्लिक करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. वेग पहा. मात्र अवांतर धावांचा बोनस देतोय हा गोलंदाज सागर. पंचांनी 2 धावा घोषित केलेल्या आहेत. नो बॉल प्लस 1 रन डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. धावसंख्या 8. या 2 धावांच्या सहाय्याने थोडंसं मागणं ठरतंय षटक, कारण 3च धावा दिल्या होत्या शोएबने. आता मात्र याने 2 एका चेंडूमध्ये कमीत कमी 5 धावा दिलेल्या आहेत. यावेळी स्वीप मारलेला आहे. 1 धाव भेटेल. धावसंख्या 9. काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण. यावेळी मात्र स्थिरवले डोळे चेंडूवर. स्थिरवले दोन्ही फलंदाज. मात्र बराचशी ही सलामीची जोडी अंडर आर क्रिकेट मधील ठाण्याचा संघ आहे प्रवीण पॅकर्स आणि झेल. सॉफ्ट किलर म्हणतात याला. सॉफ्ट डिलिव्हरी आणि बाद 2 तंबूत परततोय तो आशिष.
चेंडू झालेले आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 9 आहे. 9 चेंडूमध्ये 9 धावा फरकावरती लागलेले आहेत. थोडंसं फलदायी ठरतंय हे षटक प्रवीण पॅक्टरसाठी. मात्र सलामीचा फलंदाज बाद होऊन तंबूत परतला. एक पहिला धक्का बसतोय आशिष स्वरूपामध्ये. मात्र अजूनही सलामीचा फलंदाज पप्पू खेळपट्टीवरती उभा आहे. एक कलात्मक फलंदाज आपण पाहिलंच असेल की त्याने एक बैठक स्वीप मारला होता. स्ट्राईक एंडला उतरलाय तो आता. डावकुला फलंदाज प्रशांत. सागर मात्र अतिशय वेगळी गोलंदाजी स्टाईलमध्ये गोलंदाजी करतोय. जबरदस्त वेग गोलंदाजीमध्ये. सुरेख फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र वाचू शकलेलं नाहीये. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण होतं, मात्र एक धाव काही वाचू शकलेलं नाही. चेंडू उंची घेतली होती चेंडूने. धावसंख्या 10. षटक मागस्त आहे दुसरं. 2 बॉल रिमेन ऑफ दिस ओव्हर. 10 चेंडूमध्ये 10 धावा जमवल्या गेलेल्या आहेत. काय गोलंदाजी आहे. कमबॅक करतोय. अवांत चेंडू टाकले होते, एक गडी बाद केलंय आणि त्याच्यानंतर सुरेख गोलंदाजी पाहतोय सागरच्या माध्यमातून. दडपण नाहीये कसलंही अवांत चेंडू टाकल्याचं. एक गडी मात्र त्याने बाद केलेला आहे. सलामीची जोडी फोडून त्याने तंबूत पाठवले आहे आणि दुसरं यश प्राप्त करते. ओव्हरपिच चेंडू होता, जोरदार प्रहार करायचा प्रयत्न होता आणि सलामीची जोडी बाद होऊन तंबूत परतली आहे. आता मात्र यावेळी केकेसीचा निर्णय साहत ठरताना दिसतोय. दोन्ही गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. शोएबने विकेट टिपला नाही, मात्र 3 धावा दिल्या होत्या. तर 7 धावा देत 2 गडी बाद करून त्याला हातभार लावला तो सागर याने. यावेळी निर्णय साहत ठरतोय. 10 धावा झालेल्या आहेत. तर नेक्स्ट मॅच श्री गणेश स्पोर्ट्स वर्सेस स्वामी 11. संघनायक आणि व्यासपीठासमोर यायचंय. आपण नाणेफेकीचा कॉल होणार आहे. तयार ठेवायचं आपला संघ. वेळ आपल्याकडे कमी आहे, मॅचेस आज जास्त आहेत. बॉलर्स नेम प्लीज. समीर आलेला आहे गोलंदाजीसाठी. तर प्रशांत आहे स्ट्राईक एंडला. वैयक्तिक 1 धाव संख्येवरती खेळतोय. तर एका धावेने समाधान मानतोय तो प्रशांत. धावसंख्या 11 आणि यावेळी स्ट्राईकला येईल पहिल्यांदाच तो गुरु. सलामीची जोडी बाजून तंबूत परतलेले आहेत आणि पहिल्यांदा चेंडूचा सामना करेल तो समीरच्या. जबरदस्त संघ बांधणी. दोन्ही संघ जबरदस्त इनफॉर्म आहेत. जबरदस्त चेंडूचा अंदाज घेतला. स्लोवर वन टाकलेला. लेग स्पिन हलकासा टॅप केला. आला चेंडू आलेला आहे. तर स्वीपचा फटका मारला. एकदा वसूल केली. धावसंख्या झाली आहे ती 12. षटक मार्गस्थ आहे तिसरं. तर आता कुठे स्थिरावलाय प्रवीण पॅकर संघ. कारण पहिल्या षटकात 3 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर 7 धावा दिल्या गेल्या, मात्र त्यांचे 2 गडी बाजून तंबूत परतले. मोठे अतिशय 2 धक्के होते कारण सलामची जोडी मातब्बर असते. आणि यावेळी सरसावलाय पुढे प्रशांत. व्हाट अ फायर. काय जबरदस्त फटका होता. बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज आपण मारल्या तर 2000चं पारितोषिक आपल्याला लागू होणार आहे माननीय श्री सचिन मारुती शिरसाट यांच्यातर्फे. पहिली बाउंड्री जर आपण मारलेली आहेत, याचबरोबर धावसंख्या पुढे जाईल, सरसावेल. धावसंख्या 16, 2 गडी बाद. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. कमबॅक करतोय गोलंदाज. मात्र 22 भेटेल. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव भेटेल. धावसंख्या 17. धावा येणं गरजेचं आहे. 22ने भेटू द्या, लेग 22ने भेटू द्या, तो बॅटीने भेटू द्या, तो वाईट नो कशाही भेटू द्यात. कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. धावांचा सन्मानजनक धावांचा इथे उभारणी होणे गरजेचे आहे. सध्या तरी आता दोन्ही संघ लेवलमध्ये चाललेले आहेत. 50-50% चान्स आहेत. तर कुठेतरी पहिल्या षटकामध्ये गर्तेमध्ये सापडला होता फलंदाजी करणारा संघ प्रवीण पॅकर्स.
आता चौकाच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचवली ती 17 या धावसंख्येवर. पॅडलशिफ्ट खेळायचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसतोय. चेंडू जाऊन विसा होतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि चांगलं कमबॅक करतोय तो समीर. कसलंही दडपण नाहीये. लास्ट गो ऑफ दिस ओव्हर, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, विच इज हँडल बाय समीर. चांगली गोलंदाजी केली गेली आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि 34 धावे ते घेतलेली आहे आणि 6 धावांची गती राखत धावसंख्या झाली ती 18 3 षटकांच्या समाप्तीनंतर. सामन्याला कराटली भेटलेली आहे. पहिल्या षटकात 3 धावा होत्या, त्याच्यानंतर 7 धावा जमवल्या गेल्या, एकूण धावसंख्या 10 झाली होती. पण त्याचबरोबर 2 धक्के बसले होते. सलामीची जोडी पप्पू आणि आकाश बाजून तंबूत परतले, मात्र त्यातनं सावरत त्या गर्दीतून बाहेर पडत या 2 फलंदाजांनी आक्रमकता अंगीकारली. दडपण नाही आहे कसलं. संडे इज फंडे दाखवून दिले. एक चौकार पेश केलाय, धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 18 या धावसंख्येवर. आता हे षटक असेल शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर. आतापर्यंत सर्व दोन्ही संघाच्या दृष्टीने आलबेला आहे. 50-50% दोन्ही संघ सामन्यामध्ये आहेत. इथून पुढे येणारे 6 चेंडू हे सामन्याचा निर्णय ठरवतील. धावावरती अंकुश राहील, धावांचा पाऊस पडेल, गडीबाज होतील का काय ते येणारे 6 चेंडू ठरवतील. तर दोन्ही संघासाठी उपस्थित प्रेक्षकांकडून हार्दिक शुभेच्छा. एक प्रेक्षणीय सामना आम्हाला नक्कीच एक विलोभनीय सामना पाहायला भेटला पाहिजे अशी अपेक्षा उपस्थित प्रेक्षकांना आहे, उपस्थित मान्यवरांना आहे आणि ते आपण नक्कीच पूर्ण कराल. सुरुवात होते अवांतर धावेने. वाईड बॉल. बॉलर्स नेम इज प्रतीक. प्रशित प्रशिक गोलंदाजी करतोय. तर स्वैरमानाने सुरुवात होते या स्लॉग ओव्हरची. 1 धाव आलेली आहे, धावसंख्या 19. उलटा चेंडू होता आणि 2 धावा भेटतील. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. फेकी मात्र अचूक होती पण यष्टीरक्षक गोंधळला. 2 धावांचा फायदा होतो. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा भेटल्या. तर आता यावेळी धावसंख्या धावफलकावरती लागते ते 21. फायनल ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. तर एका चौकारासह प्रशांत स्ट्राईक एंडला खेळतोय. पुढे सरसवलाय, फटका चुकतोय. ओव्हरबद चेंडू होता, कार्पेटच्या सहाय्याने खेळायचा होता, मात्र बॉटम एज लागतोय. चेंडू जातोय सरळ मंडपाच्या वरून पाठीमागे. षटकारांची आतिषबाजी इथे होणार नाही. प्रेक्षकांना षटकाराचा आनंद इथे लुटता येणार नाही. चौकारांची आतिषबाजी नक्की आपण इथे पाहू शकता. धन्यवाद डीजे. 23 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 3 गडी बाजून तंबूत परतलेत. आक्रमक फलंदाज प्रशांत जो चौकाच्या साह्याने खेळत होता, अतिशय चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पार पाडली गेली. धावांची आता सर्वांची धावसंख्या जी उभी राहिलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर जो 70% वाटा जो आहे तो प्रशांतचा आहे. लल्लन मिडल ऑर्डर बॅट्समन. लल्लन कुलदीप, त्याचं टोपण नाव आहे लाला. लल्लन लाडा नाही, त्याला लोक काही म्हणजे जे तोंडात नाव येईल ते सापडलं ते शिवाय बोलतात. आणि अतिशय उपयुक्त खेळाडू आहे, मिडल ऑर्डर बॅट्समन. बैठक खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आता डिक्लेअर झोन मध्ये, धावसंख्या 24. तर आपण कालपासून अतिशय चांगली नावं पाहिली. करण अर्जुन पाहिले, जे सौरभ आणि हे होते ते. परत जॉन्टी पाहिला, चायनामन पाहिला. अशी नावं आहेत, टोपण नावं खेळाडूंची. त्याच्यापैकी आहे एक कुलदीप, त्याचं नाव लाला आहे. प्रेमाने तर त्यांचे खेळाडू लाला बोलतात. तर निर्धाव चेंडू.
डॉट आहे 22 झाले 22 22 22 धावा झाले 22 धावा डॉट आहे 22 धावा मला कवरती लागलेले आहेत. तर निर्धाव चेंडू होता. 2 चेंडू झाले शिल्लक असतील. कृपया बच्चे कंपनी सहकार्य करायचे. थोडं बाहेर यायचं. आपण बॅनरच्या पाठी उभा राहायचंय. प्लीज सहकार्य करा. तर गुरु तयार आहे पुढील चेंडू खेळण्यासाठी. प्रशिक्षकाचा पुढे सरसवलाय. कार्पेटच्या साह्याने डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव भेटेल, जास्त काय नाही. 23 धावा धावा फलकावरती लागलेले आहेत. फायनल बॉल ऑफ द फायनल ओव्हर. फर्स्ट इनिंग चालू आहे. तर अपेक्षा नक्कीच असेल प्रवीण पॅकर्सला की या चेंडूवरती चौकाची आतिषबाजी व्हावी, अन्यथा 1 रन तरी यावा. कारण 1 रन जर आला तर 2 धावा वाढतात, म्हणजेच टार्गेट आपलं वाढतं 1 धावेने. तर 23 धावा धावा फलकावरती लागलेल्या. जर आपण 24 केला तर 25 होतील, तर चौकार मारला तर 27 होतील. तर धाव येणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू परवडणार नाही. तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. गोलंदाज फलंदाजांना देखील हार्दिक शुभेच्छा. पहिल्या इनिंग मधील फायनल ओव्हरचा फायनल चेंडू आहे. पुढे सरसवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त प्रहार केला होता. 24 धावा धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 25 धावांची गरज असेल ती 24 चेंडूंमध्ये. काय जबरदस्त प्रहार केला होता. मात्र क्षेत्ररक्षण अतिशय लाजवाब. श्री गणेश स्पोर्ट्स आणि स्वामी स्पोर्ट्स संघनायक ऑफिशियल लास्ट आणि फायनल कॉल फॉर युअरसेल्फ. तुम्ही दोन्ही टीमांनी यायचंय, दोन्ही संघांनी यायचं. इकडे संघनायकांनी यायचं. नाणेफेकीचा कॉल होणार आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. सहकार्य करा. एक चांगलं आयोजन आयोजकामार्फत केलं गेलेलं आहे, कमिटी मार्फत केलेलं आहे. तर सहकार्य करा. एक प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. तर विनंती आहे आपणास दोन्ही संघनायक आणि नाणेफेकीचा कव्हर करण्यासाठी यायचंय. अन्यथा आपल्याला कमी षटकांचा सामना खेळावा लागेल. 2 किंवा 3 षटकांचा सामना. जबाबदार आपण असाल. थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच आपल्यास विनंती करतायत. तर इथून पुढे सामना सुरू होतोय. सेकंड इनिंगचा 24 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असेल तर दोन्ही संघ मातब्बर आहेत. एक संध्याकाळचा ब्रेकफास्ट आहे आपल्यासाठी. एक अल्प उपहार म्हणता येईल की एक चांगली मेजवानी येणार 24 चेंडू ठरवतील. स्ट्राइक एंडला आहे तो आशू आणि नॉन स्ट्राइक एंडला आहे शोएब.
वन ऑफ द ऑलराऊंडर फिल्डर ऑफ KKC, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं शोएब. हे काही देवाची देणगी असते. अष्टपैलू तो त्याच्या अंगामध्ये असतं. कपिल देव निकंज पहा, इरफान पठाण पहा, तसाच हा शोएब आहे. उत्कृष्ट गोलंदाजी त्याने केलीच. आता मात्र फलंदाजी ते त्याला आपलं कसब दाखवावं लागेल. धन्यवाद. तर सुरुवात होते ती अवांतर धावेने. पंचांचा वाईड बॉलचा इशारा, खातं उघडलं जाते ते संघाचं अवांतर धावेने. धाव संख्या 1. सुरेख चेंडू कमबॅक करतोय. अंकित आहे गोलंदाज. कमबॅक करावंच लागेल कारण धावा आपल्या तोडक्या आहेत. 25 धावा आहेत. एक विलोभनीय सामना इथे प्रेक्षकांना पाहायला भेटला पाहिजे. तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. दरम्यान एक चौथी धाव घेतली जाते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. लालाकडून एक धावेचा फायदा होतोय. धाव संख्या 2. संभाजी मालिकेत ज्यांनी आऊजींची भूमिका पार पाडली त्या श्रीमती महाजन यांचं इथे विकास महाजन सामना चालू करायचा आहे. तर 16 दशक संभाजी मालिका जी अतिशय गाजलेली आहे, चालू आहे. त्या मालिकेमध्ये ज्यांनी भूमिका केलेली आऊजीची ते विकास महाजन यांचं इथं आगमन झालेलं आहे. वेलकम सर. व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवली, या स्पर्धेची आणबाण शान वाढवली, त्याबद्दल धन्यवाद. व्यासपीठावरती आपलं स्वागत स्वागत स्वागत. वेलकम सर. स्वीप मारला गेलेला आहे कार्पेटच्या साह्याने. धावसंख्या झालेली आहे ती 4. बिन बाद 4 धावा. सुरुवात झाली होती का अवांतर धावेने, त्याच्यात मात्र कमबॅक करतोय तो अंकित. यावेळी शोएब स्ट्राईक एंडला आहे. संघातले एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्यावरती संघाची मदार असेल कारण गोलंदाजी त्याने अतिशय चांगली केली होती. एक चांगला चेंडू टाकला होता, तेवढा चांगला फटका हलक्या हाताने स्टिअर केला. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी, शॉटमध्ये जोर नव्हता, फक्त स्टिअर केला बॉलला, हलकासा टोलावला आणि एक चौथी धाव घेतली गेली. दरम्यान 5 धावा फलक्यावरती लागलेल्या आहेत. अतिशय सावध आणि चांगली सुरुवात म्हणता येईल, आवश्यकता असेल अशा सुरुवातीची सुरुवात झालेली आहे. षटक संपता येते. पहिलं धाव संख्या 6. रनिंग बिटवीन विकेट पहा. व्हाट अ कोऑर्डिनेशन बिटवीन 2 प्लेयर्स. पलक झपकते रन चुरा लिया, आंखों ही आंखों में इशारा हो गया, तू निकल मैं इधर से निकला हूँ. आणि एक चौथी धाव वसूल केलेली आहे. धाव संख्या 6. काय जबरदस्त क्रिकेट आपण यांच्या माध्यमातून पाहत आहोत. मी आपल्याला बोललो होतो सलामीला की दोन्ही संघ मातब्बर आहेत. ठाण्यातील एक संघ आहे, उल्हासनगरचा संघ आहे. संघ बांधणी अतिशय चांगली आहे. गोलंदाजी पाहिली, क्षेत्ररक्षण पाहिलं, फलंदाजी पाहिली. प्रत्येक चेंडूकनी सामना हा कलाटणी घेतोय. आता मात्र इथून पुढे 18 चेंडूमध्ये गरज असेल ती 19 धावांची, कारण 6 धाव फलकावरती लागलेल्या आहेत. टार्गेट आहे 25. मात्र सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे. अक्षय महत्वपूर्ण षटक असेल कारण मगाचं षटक जे होतं पहिल्या इनिंग मधील ते महत्वपूर्ण ठरलं होतं. 7 धावा दिल्या होत्या, मात्र 2 गडी बाद केले होते. असं काहीतरी आपल्याला करावं लागेल अक्षय. तर फलंदाजांना देखील माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. उपस्थित मान्यवर आपले आलेले आहेत महाजन सर, यांच्यासाठी पर्वणी आहे कारण 2 मातब्बर संघ येथे भिडतायत. तर पंचांचा वाईड बॉलचा इशारा, थोडा स्वेर मारा ठरतोय. पंचांचे हात हवेमध्ये, थंडी नाहीये आमचे पंच, परंतु व्यायाम करतायत. आपण त्यांना व्यायाम करायला भाग पाडताय. काय जबरदस्त फटका होता.
स्वीपच्या साह्याने खेळत चेंडूचा अंदाज मानला. ओव्हरपिच चेंडू येणार, चेंडूचा टप्पा देखील पडू दिला नाही. तर दरम्यान धावसंख्या होती ती 8 वर जाऊन पोहोचते. बिनबाद 8. चांगली सुरुवात म्हणता येईल. फ्लाइंग स्टार्ट फॉर KKC. काय जबरदस्त फटका होता हॅमरचा. डाव तर पूर्ण होणारच, नो डाऊट, कारण चेंडूने उसळी घेतली होती, उंची गाठली होती. आणि मी आपल्याला सांगितलं रनिंग बिटवीन द विकेट अतिशय छान आहे. आको मी इशारा करते, फलक झपकते ही रन चुराते. धावसंख्या 9 आहे. कमबॅक करतोय तो अक्षय. मी आपल्याला सांगितलं प्रत्येक चेंडू सामन्याची उत्कंठा वाढवतोय, श्वास रोखून ठेवायला लावतोय. अशा सामन्याची गरज आहे, कारण युट्यूबवरती देखील आपण लाईव्ह पाहत आहे. यावेळी स्वायर मारा, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धाव संख्या 10. यावेळी मात्र फलक झपकते, यष्ट्या उकडल्या गेल्या. अवांतर धाव भेटलेले मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये. मिलिंद आलेला उर्फ बाळा स्ट्राईक एंडला. धावसंख्या 10 झालेली आहे. सुरेख चेंडू, वेट वॉच अँड हिट. चेंडू जातो शाळेच्या वर. एक उत्कृष्ट फटका म्हणता येईल याला. आतापर्यंत उत्कृष्ट फटका. शाळेचं छप्पर गाठलेलं आहे हॅमर स्टाईलने. धावसंख्या 11. मॅच बॉल आलेला आहे. तर जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक करतोय तो अक्षय. तर शोएब अजून खेळपट्टीवरती ठाण मांडून उभा आहे. नजर त्याची चेंडूवरती बसलेली आहे, कारण स्थिरावलाय तो. मी बोललो आणि त्याने फटका मारला. काय जबरदस्त फलंदाजी, काय जबरदस्त खेळाडू लाभलेला आहे तो KKC संघास. धावसंख्या 12 झालेली आहे. एक मात्र गडी बाजून तंबूत परतलाय. धावसंख्या 12. ऍज पर इंटरनॅशनल रूल इथे ठेवण्यात आलेला आहे. सामना जर समान धावांमध्ये सुटला, टाय झाला, तर एक सुपर ओव्हर खेळली जाणार. काल आपण पाहिले होतं, सुपर ओव्हर झाली होती. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना. एक चेंडू मध्ये एक धावेची गरज होती. सिद्धू पाटील सारखा स्टार ऑफ टेनिस क्रिकेट, ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित खेळाडू, त्या खेळाडूला एक धाव जमवता नाही आली. मात्र सामना त्या संघाने जिंकला. सिद्धू पाटीलने सुपर ओव्हर टाकली आणि सुपर ओव्हरच्या त्या सामन्यामध्ये त्या संघाने बाजी मारली. बाजीच नाही मारली तर मॅन ऑफ द मॅचचा हकदार देखील सिद्धू पाटील ठरला होता. राजन आलेला आहे. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे तिसरं षटक घेऊन येतोय. तर हे षटक अतिशय महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी. हे षटक कलाटी देणारा आहे. सुरेख चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय तो राजन. राजन एक उत्कृष्ट असा संघातील खेळाडू, जो सर्वात सिनियर आहे मला वाटतं. तर सर्वसाधारण पणाला लावावं लागेल. आपला अनुभव, आपला खेळ, भरपूर सामन्यांचा आपल्याला अनुभव आहे. अनुभव येथे कामाला येतोय. शोएबचा त्या मागचा पण खेळाडू बाद करण्यात यश प्राप्त करतोय.
महत्वपूर्ण ठरणार आहे. मी आपल्याला पहिलेच बोललो, हे षटक सामन्याला कलाटणी देणारं ठरणार आहे. आणि डॉक्टर दोन डिलिव्हरी डॉट टाकलं जात आहे. डॉटच नाही टाकलं जात आहे. शोएब सारखा एक महान खेळाडू बाद करण्यात यश प्राप्त करतोय. माननीय श्री किसन मामा यांचं हार्दिक स्वागत व्यासपीठावरती आपण येतोय. तर राजन यांचा अनुभव कामाला आला. राजन यांचा अनुभव कामाला आला. बॅक टू बॅक 2 डिलिव्हरीज डॉट टाकलं जात आहेत. यश प्राप्त केलं जात आहे. काय जबरदस्त गोलंदाजी होते. व्हॉट अ प्लेयर, यू आर अ जीनियस. सामन्याला कलाटणी देणारे षटक आता मात्र प्रेक्षकांचा श्वास रोखून ठेवतंय. तर 18 चेंडू मध्ये 19 धावांची गरज होती. आता इथे मात्र बॅक टू बॅक 3 डिलिव्हरीज डॉट टाकलं जात आहेत. एक महत्वपूर्ण गडी बाद केला जातोय आणि आता मात्र 15 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असेल. पुढे सरसावलाय स्लोवर वन डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस मारा. यश प्राप्त होत आहे. बॅक टू बॅक 4थी डिलिव्हरी डॉट टाकली जाते आणि दुसरा गडी बाद केला जातोय. राजन, यू आर जीनियस. आपला अनुभव आज कामाला आलेला आहे. इकडे या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेत आपण प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. आमच्या मान्यवर श्री महाजन साहेबांचं मन जिंकलेलं आहे. त्यांनी देखील तोंडात बोटं घातली. काय जबरदस्त गोलंदाजी सिनियर खेळाडू करतोय. नवीन पिढीला लाजवण्यासाठी गोलंदाजी एक चांगली कामगिरी आपल्या माध्यमातून होतीये. स्कोर स्थिरावलेला आहे. पूर्णपणे खीळ लागलेली आहे. धाव संख्या 12. वंडी नाव आहे याचं. छोट्या कणीचा सरसरीत असा खेळाडू त्याच्यात संघाची पूर्ण मदार असेल. कारण मिडल ऑर्डर बॅटिंग सुरू झालेली आहे. पुढे सरसावलाय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहतोय. धन्यवाद डीजे, धन्यवाद. कृपया मैदानाच्या बाहेर यायचंय. आपण सीमारेषेच्या आत आहात. कसलाही अडथळा येता कामा नाहीये. काय गोलंदाजी केली गेली. एका षटकात 4 गडी टिपले या गोलंदाजाने. तर दरम्यान व्यासपीठावरती साईनाथ ढोणे यांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. धन्यवाद किसन मामा, आपण आलेत, उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद. सांग तुझे मनाने काय करताय. तर 1001 रुपयाचा पारितोषिकाचा मान पहिला मिळवतोय तो राजन. हॅट्रिक सादर केलेली आहे. टाळ्या वाजवून दाद द्यायची आहे. हॅट्रिकच नाही तर सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरलेलं आहे. काय जबरदस्त गोलंदाजी या सिनियर प्लेयर करून आपण खरंच काहीच शिकलं पाहिजे नवीन पिढीने. थँक्यू राजन. आपण धडे दिले तिथे गोलंदाजीचे या नवीन पिढीला. सोयरे मारा. पंचांच्या हात हव्यामध्ये. एका धावेचा फायदा होईल. आता गडी बाजून तंबूत परततोय आणि धावसंख्या पुढे यावी मात्र सरकते. 13 13
स्कोअर बोर्ड. बारा धावांची गरज असेल इथून पुढे. काय गोलंदाजी होतीये, जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त कलेक्शन होत आहे यष्टीरक्षकाकडून. कसली घाई गडबड होत नाहीये. नजर की भूल तो बॉल गुल आणि बॉल गुल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे दाखवलं गेलं. तर माननीय DJ Vaibhav in the mix. धन्यवाद डीजे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत संभाजी महाराज ही सिरियल आपण सध्या पाहतोय. पुऱ्या जगात या सिरियलने नाव कमावलेलं आहे. संभाजी महाराजांचं चरित्र आपण त्या सिरियलच्या माध्यमातून पाहिलं. आणि आज आपलं अवभाग्य आहे की त्या सिरियलमध्ये काम करणारे माननीय श्री विकासजी महाजन यांनी वेळात वेळ काढून आपल्या या कल्याण नगरीमध्ये या आपल्या बेचुकर पाड्यावरती या व्यासपीठावर त्यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं स्वागत तर मगाशी केलेलंच आहे, मात्र त्यांचा सत्कार आम्ही इथे करणार आहोत. तर टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे, त्यांना दाद द्यायची आहे. वेळात वेळ काढून ते इथे आलेले आहेत विकास महाजन. या कल्याणमध्ये नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. या बेचुकर पाड्यावरती आपलं स्वागत आहे. तर एक रोमहर्षक लढत त्यांनी इथे अनुभवली. तर दोन्ही संघांना देखील आम्ही त्यांचे आभार मानतो की दोन्ही संघांनी चांगला खेळ इथे त्यांना पाहावयास दिला. तर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड हा देखील माननीय श्री विकास महाजन यांच्या हस्ते राजन यांना दिला जातोय. मॅच टर्निंग ओव्हर. खरोखर सामना कलाटणी दिली या षटकाने. स्टेज आहे समोर. तर ॲज पर इंटरनॅशनल आयोजनाप्रमाणे इथे सचिन शिरसाट यांनी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे मॅन ऑफ द मॅच अवॉर्डसाठी. तर त्या प्लॅटफॉर्मवर आपण जायचंय. एक मोठे कलावंत विकास महाजन यांच्या हस्ते. प्रवीण, हा क्षण आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. लाईफमध्ये आपण कोणाच्या तरी एका संभाजी सिरियलमध्ये काम करणाऱ्या कलाकाराच्या हातून आपण एक मोठा गौरव आपल्यासाठी, आपल्या कल्याण नगरीसाठी, आपल्या सर्व खेळाडूंसाठी. धन्यवाद. आपण अतिशय चांगला खेळ केला. आमच्या मान्यवरांचं आपण मनोरंजन केलं. थँक्यू व्हेरी मच. तर नेक्स्ट मॅच स्वामी 11 वर्सेस गणेश स्पोर्ट्स. नाणेफेकीचा गोल करायचा आहे या दोन्ही संघ नायकांनी.